हे आपला एक नंबरचा प्लॉट आहे. काल इथून गाडी भरून गेली 15 टनाची. तर त्यांनी खराब केलेले कलिंगड आपल्याला पूर्ण एका जागेवर करायचे. तर कारण की त्यांनी खराब टाकून दिले. म्हणजे याला झाकून ठेवा, म्हणजे काय होणार आहे, उन्हानं बिलबिल होणार नाही. तर हे बघा, व्यापारी लोकांनी किती कलिंगड खराब केले. तर भाव पण कमी दिला, ते फोडून पण टाकले. काय काही गाडीतून आपटिली. तर खूप खराब, पण खूप नुकसान केले त्यांनी. खूप कष्ट केलेले आहेत, याला माहिती आहे का, खूप कष्ट केले. तर याला काय करते, याला झाकून ठेवते, म्हणजे काय होईल, कलिंगड खराब होणार नाही. तर याला मार्केटला न्यायचं आहे आपल्याला. छोट्याशा खेडेगावामध्ये विकायला न्यायचं, म्हणजे विकायला न्यायचे पैसे आपल्याला इथे तर 10 रुपयाला एक, 20 रुपयाला एक विकायचं. मग त्यामुळं म्हटलं खराब होते ना उन्हानं, म्हणून झाकून ठेवायचे. तर हे बघा, हे बी किती मोठं फोडलंय, खूपच नुकसान केलंय. एवढं मोठं कलिंगड. हे पण वरून फेकलंय. हे पण लाल पण निघाले, खूप छान निघाले. त्याला असं झाकून ठेवते, म्हणजे काय उन्हानं खराब होणार नाही. मोठमोठाले कलिंगडे फेकून दिले. तर हे 5-6 किलोचं कलिंगड फेकून दिले. हे पण याला मी झाकून ठेवते ना, याला मार्केटला नेता येते आपल्याला. हे तर किती मोठी साईज आहे, ही तर किती मोठी साईज आहे, 5 किलो 6-7 किलोची साईज वरून फेकून दिले. आणि किती मोठं तुटलं, हे खूपच खराब झालं. हे पण म्हणजे काय होईल, हे मार्केटला नेताना संध्याकाळी ऑटो भरायचा आहे, याला विकायला न्यायचं मार्केटला. हे पण खराब झालं. हे पहा, हे पण मोठं आहे, खराब होऊ नये म्हणून याला चांगलं ठेवून द्यायचं आपल्याला. झाकून ठेवायचं, म्हणजे काय होईल, कलिंगड आपले खराब होणार नाही. तर झाकून ठेवते ना, म्हणजे खराब. ऊन खूप आहे ना, उन्हामुळं खूप ऊन पडले, त्यामुळं असं झाकून ठेवते ना. तिथे एक अजून एक आहे, काल टाकून दिलेलं त्यांना, ते पण आपल्याला एका जागेवर करायचं आहे. आणि काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. हे एक नंबरचा प्लॉट आहे आपला. पहा, वेल पण सुकून गेले. तर याला पाणी रात्री चालू केलंय. पाणी द्यायचं, म्हणजे छोटाले कलिंगड आहेत का, ते छोटाले कलिंगड मोठाले होते ना, त्यामुळे पाणी चालू केलंय. रात्री इथून गाडी गेली ना, गाडी गेल्यामुळं काय झालंय, वेल सुकून गेले. तर इथे एक गाडी आलती इथं, म्हणजे इथं 15 टनाची गाडी इथे थांबली होती, इथे थांबली होती, म्हणून इथे एकदा आपल्याला जमा करायचं कलिंगड. इथे पण किती मोठे खराब केले त्यांनी, पाणी तुम्हाला दाखवते. इथे पण खूप खराब केले ते कलिंगड. काय करायचं, जमा करायचं कलिंगड. ऊन खूप पडलंय ना, उन्हामुळं खूपच ऊन पडले. हे पहा, इथे गाडी, इथे पण 15 टनाची गाडी थांबली होती, आणि इथे पण आपल्याला एका जागेवर जमा करायचं. हे पहा, किती व्यापारी लोकांनी खूपच नुकसान केलं आपल्या कलिंगडाचं. मग काय करा म्हणलं, एका जागेवर जमा करून टाकावं कलिंगड. हे पहा, इथे खूपच नुकसान केले. इकडे या ताई, ताई, इथे पण मोठमोठाले कलिंगड आहेत, तुम्हाला देते भरून या थैलीमध्ये. खूप मोठाले आहेत इथं पण. 10 रुपयाला एक आपल्याला विकायचे. आता हे कलिंगड 10 रुपयाला एक, 10 रुपयाला एक विकायचे कलिंगड. खूप मोठाले. आता हे उन्हानं खराब होऊ नये म्हणून यावरती काय करायचं, वेल झाकायचे. ते वेल किंवा गवत झाकायचे. आता गवत आपल्या कलिंगडच्या प्लॉटमधलं तोडायचे आणि झाकून ठेवायचे. हे पहा, म्हणजे काय होईल, ते उन्हानं खराब होणार नाही.